अंबरनाथ शहरातील ईस्ट वेस्ट रेल्वे ओव्हरब्रिज परिसरात साचलेला कचरा, घाण आणि दुर्गंधीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत नगरसेवक निखिल सुनील चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली येथे तात्काळ स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छता विभागाच्या सहकार्याने या रेल्वे ब्रिज परिसरात साचलेला कचरा उचलण्यात आला, दुर्गंधीयुक्त घाण हटवण्यात आली, तसेच संपूर्ण परिसर धुवून स्वच्छ करण्यात आला. या साफसफाईमुळे ओव्हरब्रिज परिसर आता स्वच्छ, सुरक्षित आणि नागरिकांसाठी वापरण्यायोग्य झाला आहे. शहर स्वच्छ व सुंदर ठेवणे ही सर्वांची जबाबदारी असून नागरिकांनीही सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नगरसेवक निखिल सुनील चौधरी यांनी यावेळी केले. सेंट्रल रेल्वेवर टीका करण्याचा माझा हेतू नाही, पण सेंट्रल रेल्वेला मी सांगू इच्छितो की प्लॅटफॉर्म क्लिअर करण्यावर जास्त भर द्या. आमच्या बाजूची जे भीमनगर वस्ती आहे त्याच्यावर क्लिअर करण्यावर तुमचं जास्त लक्ष आहे. तर त्याच्यावर लक्ष न देता तुम्ही पहिले आपले प्लॅटफॉर्म आणि ओव्हरब्रिज असतील हे पहिले क्लिअर करण्याचा तुम्ही प्रयत्न करा, ही माझी विनंती. नगरसेवक झाल्यापासून सर्वप्रथम आपल्या प्रभागामध्ये स्वच्छतामुळे हीच माझं हे होतं की स्वच्छता आपल्या प्रभागामध्ये असली पाहिजे. जेव्हा मी स्वच्छता करायला आमच्या इथं असतील किंवा विभागामध्ये त्यांना सांगत होतो किंवा माझे लोक माझ्याबरोबर फिरत होते, तेव्हा त्यांनी सांगितलं की स्टेशनला ओव्हरब्रिज जो येण्या जाण्याचा ब्रिज आहे खूप त्याची अवस्था खराब आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही इथे आज ओव्हरब्रिजचं सफाई करण्यासाठी इथे आलेलो आहोत. की आमच्या हद्दीत नसून सुद्धा सेंट्रल रेल्वेच्या हद्दीमध्ये ही जागा आहे, तरी सुद्धा माझ्या प्रभागामध्ये किंवा माझ्या शहरामध्ये अंबरनाथमध्ये राहणारे नागरिक हे सेंट्रल किंवा नगरपालिका क्षेत्रात तरी नाही तर अंबरनाथ क्षेत्रामध्ये राहणारी लोक आहेत. तर त्यांच्यासाठी कुठलेही एरिया असतील, सेक्टर असेल किंवा स्टेट असेल, तिथे जाऊन आम्ही साफसफाई असेल किंवा पाण्याची सुविधा असेल करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू आणि हे पूर्ण ब्रिज आम्ही क्लीन करून देत आहोत. मला लोकांना एक आवाहन करायचं आहे की आम्ही आता क्लीन करतोय, तुम्ही परत पुन्हा त्याच्यावर कचरा फेकू नका. जेवढं तुम्ही करू शकता प्रयत्न करा की तिथे काही घाण नाही होणार, तुम्हालाच तिथं वावरायचंय. तर प्लीज तुम्हाला विनंती आहे की साफसफाई करतो पण घाण करून परत नका. आणि जर तुम्ही परत घाण करत असाल तर आम्ही परत साफ करायला येईल. तुम्हाला एक जाणीव असली पाहिजे की आपण आपली मुलं या रस्त्यावरनं चालणार आहेत, आपले वयस्कर लोक चालणार आहेत, तर त्यांना हे किटाणू किंवा हे जर्म्स जे आता इथे प्रोड्यूस होत आहेत ते सगळे होणार नाही. आणि साफसफाई असल्यामुळे त्या लोकांना कुठलाही त्रास होणार नाही. म्हणून हायजीन, पब्लिक हायजीन मेंटेन करण्याचा प्रयत्न करा. आणि समजा पुढे आम्हाला कोण कचरा फेकताना आढळत असेल तर आम्ही 100% त्याच्यावर कारवाई सुद्धा करणार आहे. आम्ही सेंट्रल रेल्वेला आमच्याकडनं एक पत्र सुद्धा देणार आहे की असं जेव्हा इथे कचरा फेकला जातो त्याच्यावर तुम्ही तुमच्या पद्धतीने पण लक्ष द्या.